त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचं नाव आहे राम सूर्यभान काडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सूर्यदेव सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोरही सांगावं SIT लावावी, CID लावावी। 20 दिवस झाला सूर्यदेव घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, त्यांनी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी, आणि याच्या मागे कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये, 2 गोष्टीमध्ये स्टे मिळालाय, फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा यांना जीव घ्यायचा आहे। 2014 पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणारे लोक आहेत। पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं, हे हल्ले करण्याचा प्रकार आहे वारंवार आमच्यावर केला होतो। आणि मी जे आतापर्यंत आमदार सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आतापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की गुंडाला जात नसते, गुंडाला जात नसते, वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केला ना ते आहेत राम सूर्यभान काडे, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचं नाव आहे राम सूर्यभान काडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सूर्यदेव सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोरही सांगावं SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। आणि ह्याच्यामध्ये सत्य घरात बसल्या 20 दिवस झाला सूर्यदेव घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, त्यांनी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी, आणि याच्या मागे कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये, 2 गोष्टीमध्ये स्टे मिळालाय, फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा यांना जीव घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे एकट्या राम खाडे नाही, बोट करावं, राम खाडे एकटेच नाही की राम खाडे एकटेच नाही, पण त्या ठिकाणी जेवढे लोक हे भस्मासूर जे संपवायला, म्हणजे भस्मासूरचे हे सत्तेची खुर्ची मागे बसले होते, यांना संपवण्यासाठी जेवढे लोक प्रयत्न करा, सगळ्यांना संपवण्यासाठी सुरेश धसच्या चौकशीची मागणी करतात तुम्ही? माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश धस SIT आणि CIDचं जे बालबोला महाराष्ट्रभर घेतलं होतं 100% माझी, मी तुम्हाला गॅरंटी नाही, आमचं रोजचं तिथं वागणं आमचं, आम्हाला रोजचं माहिती आहे। आमदार सुरेश धस आणि सुरेश धसच चौधरी साहेब, रात्री किती वाजता हल्ला झाला तुम्ही त्यांच्या सोबत होता का? काय घडलं होतं? किती लोक? आम्ही रोजचे दररोजचे सहकारी आहेत। रात्री तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हतो, पण आम्ही रोजचे सहकारी आहेत त्यांचे। ही घटना आम्हाला मी 20 दिवस झालं सुरेश धसला आवाहन करतोय तब्येतीबद्दल। मी आता वरती येऊन सगळ्या गोष्टी बघतोय तब्येतीचं, हो जीव घेण्याचा पूर्णपणे, त्यांची बोटं मोडली आहेत पूर्णपणे, त्यांना एकदम म्हणजे 10 ते 12 लोकांनी यांनी। आणि काय करतात ते वेगवेगळ्या असं मारणारे कोण आहे? तुम्ही एवढं नाव घेता सुरेश धसचं, माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि पंकजाताईंचा कार्यकर्ता आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे। माझी एवढी इच्छा आहे की सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी, आणि फक्त आम्ही मुंडे साहेब का पंकजाताईवरती खोटे आरोप केले? तुमच्या आणि राम खाडेंचे नेमके काय संबंध आहेत? मित्र आहे तुम्ही, नातेवाईक आहे, काय नेमकं संबंध आहे? राम खाडे वंदे समाज आणि मी मराठा समाजाचा आहे। मी त्याच गावामधले पोलीस पाटील आहे आम्ही, आणि आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला, आणि मी सांगतो ना सुरेश धसांचा खानदानी धंदा काय त्यांनी वारंवार सांगितलं, त्या संतोष देशमुख यांच्या प्रकारामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिली त्यांनी, की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं, म्हणजे अशी वागणूक असताना तो आमदार आहे। म्हणजे त्या घटनेबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा, तुम्हाला काय माहिती घटनेबद्दल नेमकं काय माहिती? राम खाडे यांच्यावरती रात्री जीव घेणं हल्ला करायला आला, त्याच्यामध्ये गनी अब्दुल गनी होते सर, अजून 2-3 जण त्यांच्या गावातली होती, आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, आणि पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला। आणि घरात बसून यांनी मस्तपैकी एक कृत्य रंगवलं, आणि रंगवून यांनी मस्तपैकी त्यांच्यावरती हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण FIR तुम्ही मग तुम्ही त्यांचं नाव घेता, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार? SIT आणि CID पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। रश्मी शुक्ला मॅडम बसले DGP म्हणून, ते एकदम सविस्तर सगळं, आणि मी माझे रोजचे मेल चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना, रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी मतदारसंघाचा देतो की काय चाललंय आष्टी मतदारसंघामध्ये। फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय, म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करण्याचा प्रयत्न।